काल रात्री जिल्हा गस्त पेट्रोलिंग करत असताना आपलं लोकल क्राईम ब्रँचचा प्रभारी अधिकारी संदीप पाटील मुक्ताईनगर एरिया खुराक अकोडा त्या एरियामध्ये पेट्रोलिंग करत होत्या. तेव्हा पेट्रोलिंग करत असताना एक रोड साईडला खुंड गावाचं जवळ एक रोड साईडला एक इनोवा गाडी उभं होत्या आणि पोलिसांचा गाडी बघून अचानकपणे 3 माणसं त्या गाडीत चढलं आणि पळायला सुरू केलं आणि ते पळण्यावरून संशयित आला आणि त्याच्या पाठलाग करत ते पाठलाग करायला सुरू केलं आणि पुढचं जे पोलीस स्टेशन होतं आपलं मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला सांगितलं आणि बुलढाणाला 1-2 पोलीस स्टेशनला देखील सांगितलं होते आणि त्याच्यानंतर ते कुठल्याही नाकाबंदीमध्ये थांबत नव्हते. म्हणून पुढे अकोला जिल्ह्यामध्ये सांगण्यात आलं होते त्यांना नाकाबंदी लावायला किंवा एखादी मोठा गाडी वगैरे लावायला. त्यांनी एक चांगला ट्रक वगैरे त्यांनी रोडवरती उभा केला आणि ते इनोवा गाडीनं थांबवलं आणि इनोवा गाडी कुठे पुढे जाणं त्या शक्य नव्हतं म्हणून त्यांनी रिव्हर्स घेताना ते रोडचं खाली आलं होते. मग आपलं रोडच्या खाली गाडी आलं आणि गाडी थांबलं अशा विश्वासानं आपलं पोलीस टीमचं संदीप पाटील आणि इतर 2 कर्मचारी गाडीच्या खाली उतरल्याबरोबर रिव्हर्स घेऊन आपलं पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावरती गाडी आणायचा प्रयत्न केलं आणि त्याच्यामध्ये आपला पोलीस इन्स्पेक्टर संदीप पाटील देखील त्याच्यामध्ये किरकोळ जखमा झाला. मग त्यामधला 6 आरोपी होत्या. 6 आरोपींपैकी एक आरोपी अरबाज खान यांना जागेवरच पकडण्यात आलं आणि बाकी 5 आरोपी जागेवरून पळून गेले होते आणि अजून एक आरोपी होता त्यांचा अफजल सय्यद यांना देखील आत्ता 2 तासापूर्वी अकोला जिल्ह्यामधून पकडण्यात आलं आणि या गाडीमध्ये एक बैल चोरी केलेला बैल मुक्ताईनगर पोलीस हद्दीमधूनच चोरी केलेला बैल एक सापडला आणि त्याच्यानंतर एक तलवार, एक गुप्ती, एक चाकू, एक लोखंडी राड आणि त्याच्यानंतर दोरी, कपडे अशा सर्व गोष्टी त्या गाडीमध्ये जप्त करण्यात आलेल्या आहे. ह्याच्यापूर्वी 3 बैल चोरीच्याच गुन्हे त्याच्या विरोधात ह्या आरोपींच्या विरोधात दाखल आहे आणि आत्ता त्यांच्या एक अकोला जिल्ह्यामधलं एक बैल चोरीचा गुन्हे, एक बुलढाणा जिल्ह्यातलं बैल चोरीचे गुन्हे आणि जळगाव जिल्ह्यातलं 3 बैल चोरीतले गुन्हे या आरोपींकडनं उघडकीस करण्यात आलेलं आहे. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.